आतून एकमेकांना मिळालेले आहेत हे 2014 पासून आहे, राज ठाकरे यांचे प्रतिपादन। आजची बैठक लोकसभा, विधानसभा, महापालिका निवडणुका संदर्भात झाली। यावर्षी महानगरपालिका लागतील असे वाटत नाही। निवडणुका या आता लोकसभेच्याच लागतील। त्या दृष्टीने प्रत्येक लोकसभा मतदारसंघाची चाचपणी होईल। आपल्या राज्याची प्रतारणा होणार नाही याची काळजी आमच्या पक्षाकडून घेतली जाईल। मी सांगितलं होतं हे सगळे आतून एकमेकांना मिळालेले आहे हे 2014 पासून आहे, अशी प्रतिक्रिया मनसेप अध्यक्ष राज ठाकरे यांनी शरद पवार आणि अजित पवार यांच्या भेटीवर दिली। एक महत्त्वाच्या निवडणुका होणार आहेत, काय सांगाल? सर, मनसेची एक बैठक पार पडलेली आहे। आगामी काळात अनेक महत्त्वाच्या निवडणुका होणार आहेत, त्या पार्श्वभूमीवरती ही बैठक आहे असं म्हटलं जातं, काय सांगा? आताची बैठक ही आमची पुढल्या वर्षी येणाऱ्या लोकसभा, विधानसभा आणि महानगरपालिकांच्या निवडणुकासाठी असतील। कारण यावर्षी काही महानगरपालिका लागतील असं काही वातावरण मला दिसत नाही। आणि जो काही आता महाराष्ट्रामध्ये जो सगळा राजकीय घोळ झालेला आहे त्याच्यावरती तर मला नाही वाटत आता कोणी महानगरपालिकेच्या निवडणुका लावतील आणि दोंडा पाडून घेतील। परंतु आता ज्या लागतील निवडणुका त्या मला असं वाटतं लोकसभेच्याच लागतील आणि त्या दृष्टिकोनातनं आमच्या प्रत्येक लोकसभा मतदारसंघाची चाचपणी होईल। त्याच्यासाठी प्रत्येक लोकसभा मतदारसंघामध्ये आमच्या टीम जातील आणि तिथे त्या दृष्टिकोनातनं काम करतील आणि काय काय काम करायचं हे त्यांना सांगितलेलं आहे। सर, लोकसभानी काही जबाबदाऱ्या पक्षांतर्गत देण्यात येईल? आता काय बोललो मी, तेच सांगितलं ना आता। लोकसभेचे जे निकाल असतील ते अत्यंत वेगळ्या पद्धतीचे असतील। नाही, मला जरतरला काय अर्थ नाही रे, जरतरला काय अर्थ आहे? आत्ता लोकसभेच्या निवडणुका लागतील त्या दृष्टिकोनातनं ज्या टीम पाठवायच्या आहेत, जी लोक पाठवायची आहेत ती पाठवण्यासाठीची आजची बैठक होती। उद्या त्यांच्या हातामध्ये, परवा दिवशी त्यांच्या हातामध्ये संपूर्ण कार्यक्रम दिला जाईल आणि त्याप्रमाणे ते सगळेजण आपापल्या मतदारसंघामध्ये कामाला रुजू होतील। मनसे स्वबळावरती सर्व निवडणुका लढणार असं यापूर्वी महामार्गाची दुरवस्था झालेली आहे, गणपतीमध्ये मोठ्या प्रमाणात मला परवा दिवशी माझा मेळावा आहे पनवेलला, तिथे नाही मी कोणाला बघत नाही, मी मलाच बघतो। आमचं काम चालू राहील। साहेब, सरकार असू दे ना विरोधक प्रत्येक ठिकाणी कन्फ्युजन सध्या दिसून येतं, नाही सगळ्याच ठिकाणी आहे। मला असं वाटतं की नुसतं सरकार काय, पत्रकारितेमध्ये पण कन्फ्युजनच आहे, नाही का? कोण कोणाचं आहे हेच कळत नाही हल्ली। उलटा फिरला की लेबल कळतं मागे लागलेलं कुठच्या पक्षाचं आहे ते। त्याच्यामुळे सर्वच बाजूनी सगळीकडे कन्फ्युजन आहे। बघू, दूर होईल लवकरच लवकर। स्वबळावरच या सगळ्या पवार यांची जी बैठक झाली पुण्यामध्ये, पुढच्या बैठक तुम्ही आधीच ट्विट केलं होतं की एक टीम आधी गेली, दुसरी टीम आता जाण्याची तयारीत आहे। माझं ऐकत नाही तुम्ही, मी सांगितलं होतं तेव्हा हे ह्यांचं त्यांचंच स्वतःचं आहे। ते एक टीम अगोदर त्यांनी पाठवली, आता दुसरी जाईल। हे सगळे आतून एकमेकांना मिळालेले आहेत आणि हे काय आज नाही, हे 14 पासून मिळालेले आहेत, 2014 पासून। आणि तुम्हाला आठवत नाही का पहाटेचा शपथविधी आणि मग त्या सगळ्या नंतर झालेल्या गोष्टी आठवत नाही का तुम्हाला? आणि फक्त शरद पवार साहेबांना आणि अजित पवार यांना भेटायची जागा चोरडिया या ठिकाणी मिळाली, या नावावरती मिळाली, हे पण कमाल आहे। मध्यंतरी काळात मनसेच्या युतीच्या वगैरे चर्चा रंगल्या, एकला चलोचाच नारा असणार, काय बदलून काय घ्यायचं? परिस्थितीनुसार गोष्टी ठरतात। आता तुम्हाला सवय पण झाली आहे, नाही का? 2 दिवसापूर्वी काय बोललं जातं आणि 2 दिवसानंतर काय होतं, आता हे काय पत्रकारांना नवीन नाही। परंतु जेवढं काही आपल्याकडनं महाराष्ट्राची प्रतारणा होणार नाही याची जास्तीत जास्त काळजी आमच्याकडनं घेतली जाईल, जी घेत होतोच।